सकाळ. पुणे हॉटेल अर्बन क्लासिक रूम 123. सिया देशमुखच्या डोळ्यांची पापणी हळूहळू हलली. अंगभर दुखरेपणा पसरलेला होता. जणू तिचं शरीर कुठल्याशा युद्धातून नुकतंच परतलं होतं. तिने हळूच खाली बघितलं आणि नकळत तिच्या श्वासाचा वेग वाढला. अंगावर एकही वस्त्र नव्हतं. अगदी खासगी कपडेही नाहीत. पांढऱ्या चादरीवर तीव्र लालसर डाग होते आणि जमिनीवर पुरुष आणि स्त्रीचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले. हे काय झालं तरी काय तिच्या तोंडून नकळत निघून गेलं. काल ती फक्त तिच्या मैत्रिणीच्या लग्नात ब्राइड्समेड म्हणून गेली होती आणि आता सिया झटकन उठून बसली. तिच्या पाठीवर कामाच्या धारोळ्या. हृदय धडधडू लागलं. ती घाबरलेल्या मनानं बाजूच्या टेबलवर ठेवलेला फोन उचलला आणि तिची जवळची मैत्रीण गौरीला फोन लावला. गौरी, काय झालं मला काल? मी कुठे आहे? गौरीचा आवाज फोनवरून आला, जरा काही गडबडीत. अगं, काल तू इतकी प्याली होतीस की तुला काही कळेनाच झालं. मी तुला रियाने ठेवलेली स्वीट दिली रूम 123 मध्ये. पण का विचारतेस? माझ्या रूममध्ये कुणी दुसरं आहे का? कुणीही नाही ग, फक्त तू आहेस. मी आता थोडी बिझी आहे, नंतर फोन करते. सियाचा हात हळूहळू खाली पडला. डोकं गरगरायला लागलं आणि तेव्हाच कपडे तयार ठेव, रूम 1 2 3 4 मध्ये पाठव. अचानक बाथरूमच्या दरवाजाजवळून आलेला खोल आवाजाने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. रूममध्ये कुणीतरी होतं. तिने वर पाहिलं. दरवाजाला टेकून एक तरुण उभा होता. पांढऱ्या बाथरोबमध्ये गुंडाळलेलं टोन शरीर, डोळ्यात एक बेफिकीर थंडावा आणि एक ओळखीचा चेहरा. तोच तर नव्हता का कालचा ग्रीसमन राम राणे? सिया हादरली. तू इथे काय करतोय? रामच्या चेहऱ्यावर एक थोडंसं उपहासात्मक हसू. तुझं नाटक भारीच आहे. एखादी अभिनेत्री झाली असतीस तर बॉलिवूड गाजवलं असतंस. सियाच्या भुवया कपाळावर. म्हणजे सुरुवातीला लक्ष वेधून घ्यायचं, मग मी नशेत असताना चुकून माझ्या रूममध्ये यायचं. चांगली सेटिंग होती, मान्य करावं लागेल. सियाच्या नजरेत आज चीड झळकू लागली. तुला वाटतं मी हे सगळं मुद्दाम केलं? रामने एक हात खिशात घालून सोफ्यावर टेकत सिगरेट शिलकावली. तू मेहनत घेतली आहेस, त्याचा मोबदला मिळायलाच हवा. सांग, काय हवंय तुला? तू पूर्ण वेडा आहेस, सिया त्याच्यावर जोरात ओरडली. तिने स्वतःभोवती चादर गुंडाळली आणि खोलीच्या टेबलवर ठेवलेला फोन उचलला. समोरचाच फोन. रिसेप्शनला कॉल लागला. हॅलो, प्लीज सांगू शकाल का मी कुठल्या रूममध्ये आहे? हो मॅडम, तुम्ही रूम 123 मध्ये आहात. सियाच्या चेहऱ्यावर जिंकलेलं युद्धाचं तेज आलं. राम राणे, आता काय करायचं? माझी रूम आहे ही. तू चुकून इथे आलास. आता तरी माफी मागशील का? राम जरा अवाक झाला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडंसं संकोच आलं, पण शांतपणे सिगरेट विझवली आणि म्हणाला, सॉरी, काल थोडं जास्त झालं, चुकून इथे आलो. सियाला क्षणभर काहीच सुचलं नाही. ती भांडायला तयार होती, पण जेव्हा माफी मिळाली तिच्या रागाने भरलेलं मन शांत झालं. आणि खरं सांगायचं तर तिला हे प्रकरण फार वाढवायचं नव्हतं. रियाचं लग्न होतं. तिने चादर लपेटून कपडे घालायला सुरुवात केली. राम त्या हालचालीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात कुतूहल आणि मजा मिसळलेली. तू काय करतेस प्रोफेशनला? त्याने विचारलं. शिक्षिका आहे. सियाचा आवाज थोडासा लपलेला होता. तुला शोभतं अधिकारात बोलणं, सरळसोट पद्धत, अगदी शिक्षिकेसारखी. सिया झपाट्याने तयार झाली. तिचे डोळे त्या पांढऱ्या चादरीवरच्या लाल डागाकडे गेले. ती क्षणभर स्तब्ध झाली. एक वेदना, एक खंत, अनोळखीपणात गमावलेलं काहीतरी. रामचं लक्ष तिकडे गेलं. तो अजूनही शांत होता. माझी चूक आहे, कबूल. म्हणूनच विचारतो, तुला काय हवंय मोबदल्यात? आणि हो, ती परत मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया करायची असल्यास मी खर्च उचलतो. सियाचे डोळे रागाने लाल झाले. भीक मागितली मी, विकलेली नाहीये मी, ती ओरडली. ती ओढून निघालीच होती, तोच त्यानं तिचं मनगट पकडलं. काय अजून हवंय? सकाळची गोळी घे. तेवढ्यात एक सूट घातलेला माणूस आत आला. सर, हे तुमचे कपडे आणि ती गोळी. सियाने ते घ्यावं असं तिला वाटलं, कारण जसं काही घडलं होतं ती स्वतःहून घेत असतीच. त्यानं आणली म्हणून उपयोग करून घेतला. गोळी घेतल्यावर ती निघाली, पण दारातच थांबली. राम राणे, तुझं रूप, पैसा सगळं असेल, पण तू स्वतःला खूपच काही समजतोस, नाही? राम पहिल्यांदाच गोंधळायला दिसला. मग मात्र शांतपणे त्याने शर्टचे बटन लावत पूर्ण पोशाख केला. एक श्रीमंती, आत्मविश्वास आणि आकर्षणाचा साक्षात नमुना. हॉटेलबाहेर पाऊल टाकताच सिया देशमुखने आपल्या गळ्यातील शाल घट्ट आवळली
आणि थंड हवेत दीर्घ उसासा टाकला. गेल्या काही दिवसात तिच्यावर जणू संकटाची रांगच लागली होती. थंड पाणी प्यायलं तरी दातात जणू काटा बसे. ती एका मैत्रिणीच्या लग्नासाठी आली होती, पण स्वतःचं नाव खराब करून बसली. लग्नाच्या कार्यक्रमाला येऊन एखाद्या नशेत बुडालेल्या लांडग्याला भेटणं, अशी दुर्दैवाची परिसीमा अजून कोणाची असेल? त्या थंड वाऱ्याचा एक तुफान झटका तिच्या चेहऱ्यावर आदळला आणि तिने सहजपणे आपली मान शाळेत लपवली. आज हवामान अत्यंत थंड होतं, पण तिचं पहिलं प्रेम असं क्षणात हरपणं ही गोष्ट तिला कितीही नाकारायची म्हटलं तरी सत्य होतं आणि त्यावर रडून काही होणार नव्हतं. ती 24 वर्षाची होती. एअरपोर्ट सी हा एक वेडसर अपघात समजून तिला ते विसरून पुढे जायचं होतं. ती सहज वर पाहते आणि तिचं लक्ष बाहेरच्या एका मोठ्या LED स्क्रीनवर जातं. जगातले यशस्वी कंपनी असतानाही राम राणे भारतात परत आला आहे. यामागचं कारण काय? तरुण उद्योगपती राम राणे आता भारतीय बाजारपेठ कशी भेदणार? राम राणे आमच्या मासिकाला मुलाखत कधी देणार? कॅमेऱ्याच्या झगमगाट पत्रकारांनी त्याला गराडा घातलेला. त्याचा चेहरा शांत, एक मंदसा घमेंडी हास्य त्याच्या ओठावर आणि सभ्यतेचा देखावा, पण नजरेत अहंकाराची झलक स्पष्ट होती. तोच लांडगा. सियाच्या नजरेत उपहास चमकतो. ती चेहरा ओळखते आणि मागे वळून जाते. तिच्या मागे महिलांचा एक लहानसा झुंड जमा झालेला. तरुणींपासून ते प्रौढ स्त्रियांसुद्धा त्याचं आकर्षण लपवू शकत नव्हत्या. अर्ध्या तासानंतर ते आपल्या घरात प्रवेश करते. घरात चहा तयार होत असल्याचा मंद सुगंध दरवळतो. सिया, ये ग आई, गरम गरम चहा आहे. आई अंजलीने तिच्याकडे पाहून आनंदाने हाक मारली. ती आपली वैतागलेली मनस्थिती लपवत असते, जसं काहीच घडलं नाही. कसला चहा आहे? तुझ्या वडिलांनी आणि मी दक्षिण भारतात कुन्नूरला गेलो होतो. तिथून खास निलगिरी चहा आणलाय. फार महाग आहे, आई हसत सांगते. वडील हेमंत हसतात. महाग असो वा स्वस्त, चव भारी असली पाहिजे, हेच महत्त्वाचं. तू खूप हळवी आहेस ग. ती तिघं मिळून टेबलाभोवती बसतात आणि चहा पितात. तेव्हा आईवडिलांचं प्रवासातील किस्से ऐकत सिया पुन्हा नॉर्मल होण्याचा प्रयत्न करते. ती 4 कप कडवट पण उत्कट निलगिरी चहा पिते. घड्याळाकडे नजर टाकून ती उठते. आई, ऑफिसला उशीर होतोय, मी जरा झोपून गेले होते. ती नव्या ग्लोव्हज बॅगेत टाकते आणि घाईघाईने घराबाहेर पडते. दुपारी 2:30 वाजता सिया जिच्या शाळेत शिकवते. ती पुणे सिटीतील सर्वोत्तम शाळा होती. इथे नोकरी मिळवणं म्हणजे मोठा मान होता, पण त्याचं वेळी नियम फार कडक होते. ती 12वीच्या 4 आणि 5 क्रमांकाच्या वर्गांना मराठी शिकवत होती आणि 5व्या वर्गाची वर्ग शिक्षिकासुद्धा होती. पाठ्यपुस्तकातील 8व्या पानाकडे बघा. आपण आज एक प्राचीन कविता अभ्यासणार आहोत. ती मंचावरून शांतपणे म्हणते. बकुळ फुलांची गंध पसरली आणि मंदार डोहात मल्लिका वाऱ्यावर हसली. गोंडस शिक्षिका आणि भारी विद्यार्थी, कोणीतरी मधूनच म्हटले आणि वर्गात एकच हास्य कल्लोळ उसळतो. सिया चकित होते. नजरेने पाहते. तोच खोडकर मुलगा, कृष राणे. तो खिडकीतून येणाऱ्या उन्हात डोळे अर्धे मिटून बसलेला. त्याच्या तोंडूनच कविता उलटवून ऐकली जात होती. सिया स्वतःही हसते, पण नजरेने त्याला ओळखते. कृष राणे, मॅडम तुमच्यासाठी काय सेवा करू? ती त्याच्या डेस्कजवळ जाऊन उभी राहते. नाटकेपणे त्याचं कान हलक्याचं पकडते. क्लास संपल्यावर माझ्या ऑफिसमध्ये ये. ऑफिसमध्ये? कृष्ण राणे क्लासमध्ये अशी गडबड करायची का? सिया थकून विचारते. मॅडम, मी खूप सभ्य आहे, पण आयुष्य थोडं बोरिंग आहे. थोडी मजा हवीच ना? कृष खोडकर हसतो. आणि माझं गिफ्ट? तो विचारतो. गिफ्ट हवंय तर माझी एक अट पूर्ण करावी लागेल. कसली अट? तो खुर्चीवर झुकून विचारतो. मी वर्ग शिक्षिका म्हणून वर्षभर आहे, पण तुझ्या घरी एकदाही पालक सभेला कोणी आलं नाही. उद्याच्या पालक सभेला कोणीतरी आलंच पाहिजे. हुकूम आहे. कृष नाक चोळतो. मॅडम, थोडं कठीण आहे. ठीक आहे, मग गिफ्ट विसर. जा क्लासला आणि तयारी कर. तो थोडा हसतो. ठीक आहे, येतो. पण गिफ्ट? ती ड्रॉवर उघडते आणि सुहस्ते विणलेले पांढऱ्या रंगाचे ग्लोव्हज त्याच्यापुढे ठेवते. मेरी ख्रिसमस. कृष ते हातात घेतो आणि काहीसं नाराज होतो. नको असतील तर परत कर. 2 रात्री जागून विणलेत मी. सिया थोडी भावनिक होते. त्याच्या ओठावर हलके हसू येते. तो जवळ येतो. ती त्याच्या मानेखालपर्यंत उंचीच्या. अचानक तो तिचा हात पकडतो. सिया क्षणभर गारठते आणि मग त्याने तिच्या हातावर हळूवार ओठ टेकवले. हे माझं उत्तर आहे. शिक्षिकाला माझ्याकडून भेट. असं म्हणत तो नाटकी हावभाव करत बाहेर निघून जातो.
सिया स्तब्ध, हातावर त्याचा उष्ण स्पर्श अजूनही जाणवत होता. देवा, कोणी पाहिलं नाही ना? तो केवळ विद्यार्थी आहे, पण किती भोरळ घालवणारा खोडकर मुलगा. बाहेर कृष मोबाईल काढतो आणि माधव काकाला कॉल करतो. काका, उद्याच्या सभेसाठी कोणाला तरी पाठव. बाबा आणि आई व्यस्त असतील. मग माझा भाऊ परत आलाय अमेरिकेतून, त्यालाच पाठवा. जर तो नाही आला तर मी असा तमाशा करेन की